आरक्षणाच्या संरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या कुटुंबियांची भुजबळ धनंजय मुंडेंकडून भेट। सांत्वन करताना भुजबळांचे डोळे पाणावले। कुटुंबाला धीर देत सर्वतोपरी मदतीचं आश्वासन। मराठा आरक्षणावरून भुजबळांचे मराठा समाजातील ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांसह धुरीणांना सवाल। 10% आरक्षण ईडब्ल्यूएस आरक्षण नकोच का? ओबीसीतूनच समावेश हवा का? भूमिका स्पष्ट करण्याचं भुजबळांचं आवाहन। गृहमंत्री फडणवीसांनी वेश पालटून गुन्हेगारांना वेढलेल्या नाशिकमध्ये यावं। मनसे शिवसेनेच्या जन आक्रोश मोर्चावेळी संजय राऊतांचा हल्लाबोल। भ्रष्टाचार कोयता गँग ड्रग्ज विरोधात प्रात्यक्षिक सादर। मुंबईत प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून शिंदे आणि ठाकरेंची सेना आमने सामने। वर्क ऑर्डर आमचीच असल्याचा दोन्ही पक्षांचा दावा। पोलीस ठाण्यात दोघांनी विरोधात अदखलपात्र गुन्हे दाखल। मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या आमदार आणि खासदारांची आजची बैठक रद्द। उद्या होणार बैठक। जिल्हा प्रमुखांची बैठक सुरू। सोलापूरच्या कुर्डू गावातील मुरुम उपसा बेकायदेशीरच। तहसीलदारांचा अहवाल माझाच्या हाती। गावकऱ्यांनी अहवाल फेटाळला। 2026 पर्यंत उत्खननाला परवानगी असल्याचा दावा। दिल्ली हायकोर्टानंतर मुंबई हायकोर्टाला देखील बॉम्ब उडवून देण्याची धमकी। कोर्टाची इमारत रिकामी करून पोलिसांकडून तपास सुरू। अधिकृत ईमेलवर धमकी आल्याची माहिती। माधुरी अत्तेणीची घर वापसी लांबणीवर। सुप्रीम कोर्टाकडून प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे। घर वापसीच्या दृष्टीनं माधुरीचं पहिलं पाऊल पडलं, मठाधिपतींचा विश्वास। सीपी राधाकृष्णन देशाचे 15वे उपराष्ट्रपती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही उपस्थिती। नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर। तुम्ही पाहताय